नमस्कार, मी सुवर्णा जोशी. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत ग्रामीण भागातल्या वेगवान घडामोडींसाठी. शरद पवार माढ्यातूनच लढणार आहेत यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी काल बैठक पार पडली. जवळपास 1 तास ही बैठक चालली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये ही बैठक होती. शरद पवारांनी माढ्यामधून लढावं असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि त्या आग्रहाला मान ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं माढ्याच्या मतदारसंघातून शरद पवार उभे राहणार आहेत. काँग्रेसची विचारधारा जोडणारी असून आरएसएसची विचारधारा तोडणारी आहे अशी टीका काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस आशिष दुआ यांनी केली आहे. वर्ध्यात आयोजित केलेल्या संवाद आणि कार्यकर्ता शिबिरामध्ये ते बोलत होते. आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नीचा महिलेशी वाद झालाय. तोडसाम यांच्याशी वादानंतर भर रस्त्यात महिलेसोबत हाणामारी झाली. अमरावतीत सिंचन प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि या शेतकऱ्यांची कुटुंब गेल्या 3 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत राहत आहेत. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं शेतकरी महिलांनी म्हटलंय. कोयना धरण जलविद्युत प्रकल्पग्रस्त शेतकरी, खातेदार, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प खातेदार यांच्या मागण्या मागल्या 60 वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि या प्रकल्पग्रस्त शेतकरी कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या माध्यमातून कोकण भवन इथं शेतकरी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीनं गाजर आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी हातात गाजर घेऊन भाजप विरोधात आंदोलन केलं. वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देऊ असं भाजपनं खोटं आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली असा आरोप त्यांनी केला. जळगावात सरकारनं रोजगार उपलब्ध करून न दिल्याचा आरोप करत जळगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जॉब जवाब दो या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यासोबतच पकोडे तळून मंत्र्यांनी मोदी सरकारच्या वक्तव्याचा निषेध केला. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जवाब दो आंदोलन करण्यात आलं. तहसील कार्यालयावर त्यासाठी मोठा मोर्चा निघाला होता. आंदोलनाचं हत्यार उपसल्यामुळे सगळीकडे याविषयीची चर्चा होती. पार्थ पवार यांनी त्याचं नेतृत्व केलं, मात्र ते या आंदोलनात सहभागी झालेच नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं जवाब दो आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चहा बनवून नागरिकांना तो वाटला गेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. बेरोजगारी विरोधात सांगली युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ही बेरोजगारी हटाव असं म्हणत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. राज्यभर जवाब दो आंदोलन करण्यात आलं. त्याचाच भाग म्हणून हा मोर्चा सांगलीतही निघाला. आमदार सुमन पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील हे या मोर्चात सहभागी होते. लातूरच्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर युवकांनी भव्य मोर्चा काढला. लाखो युवकांच्या हाताला काम मिळवून देण्याची घोषणा सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी केली होती, मात्र ती फोल ठरण्याचा आरोप या तरुणांनी केला. या मोर्चात तरुण विविध वेशभूषा करून सहभागी झाले होते. वाढत्या बेरोजगारी विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं जवाब दो आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या जवाब दो आंदोलनामध्ये बेरोजगार तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आचारसंहिता लागू होण्याआधी विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू झाला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुली इथं माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते विविध कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी बोलताना खडसेंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे तब्बल 48 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या संतपीठाच्या कामाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. संतपीठाच्या कामासाठी ठेकेदारांनी संगनमत केल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान आता निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या 3ही ठेकेदारांकडून लेखी खुलासा मागवण्यात आला आहे.
पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव देऊनही टँकर चालू न केल्याने प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावातील तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकाला चक्क डांबून ठेवलं होतं। करमाळा तालुक्यातील सावेडी या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात हा प्रकार घडला। राज्य शासनाने करमाळा तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केलेला आहे आणि त्यानंतरही असे प्रकार सुरू आहेत। जातीने मराठा भरपूर आहेत, पण कुणाला ओरिजिनल मराठा म्हणायचं? शरद पवारला, अमित देशमुखला की अशोक चव्हाणांना, असं वादग्रस्त विधान छावा संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी केले। लातूरमध्ये आयोजित मराठा आरक्षण सन्मान सोहळ्यामध्ये काल ते बोलत होते। परभणी शहरातील हडको भागात असलेल्या अजिंठा नगरमध्ये विवाहितेची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमध्ये मयुरी खंदारे या 22 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झालाय। मयुरीचा पती अनंत खंदारे याने ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या सगळ्या प्रकारानंतर घटनेनंतर अनंत फरार आहे। बीडमध्ये शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला। तलावामध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यानं भूसंपादन कार्यालयाच्या भिंतीवर डोकं आपटून आपला जीव देण्याचा प्रयत्न केला। बांगर प्रकाश अश्रुबा असं या जखमी शेतकऱ्याचं नाव आहे। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी इथे एका व्यक्तीने रुग्णांना आजार बरा करण्याच्या बहाण्याने उपचारादरम्यान चटके दिले असा भयानक प्रकार समोर आलाय। या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। शेंदुर्णीमध्ये कमी खर्चात रुग्णाच्या हातापायाचे, गुडघ्याचे आजार लगेच बरे करतो असं सांगत एका वैद्याने रुग्णाच्या आजाराचा फायदा घेत त्यांच्याकडून 200 ते 1000 रुपये फी घेत ऍसिडचे चटके दिल्याचा भयानक प्रकार समोर आलाय। या व्यक्तीकडे कोणतीही वैद्यकीय डिग्री नाही। अनधिकृत व्यापारी गाळ्यांचं प्रकरण भोवल्यानं मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे। शासकीय नियम धाब्यावर बसवून मुरबाड बाजारपेठेत 1-2 नाही तर तब्बल 320 व्यापारी गाळे उभारण्यात आले। मात्र आता नगरसेवकांवरही कारवाई होणार का याबद्दल चर्चा सुरू आहे। मनोरा तालुक्यातील झंझोरी दापुरा या गावच्या शेतकऱ्यांनी मनोरा कारंजा रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान, पीक विमा, गाळलेल्या विहिरींची दुरुस्ती, नाला खोलीकरण अशा विविध मागण्यांकरता शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला। आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती। नागपूरमधील हुडकेश्वर महिला पीएसआय शुभांगी मोहारे यांना मारहाण करण्यात आलेली आहे। घरगुती वाद सोडवायला गेले असताना त्यांना मारहाण झाली आहे। या प्रकरणी नीरज बांगरे या आरोपींना अटक करण्यात आली आहे। पाथरी तालुक्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं अचानक पेट घेतला। ऊस ट्रॅक्टरमध्ये भरत असतानाच ही घटना घडली। या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जळगावच्या यावल तालुक्यातील इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या सोमा भंगाळे या शेतकऱ्याच्या घराला रात्रीच्या सुमारास आग लागली। या आगीत जवळपास 2 लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं। राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परभणी महापालिकेने मालमत्ता करावरील दंडाच्या रकमेत सूट देण्याची घोषणा केली आहे। मालमत्ता कर थकवलेल्या ग्राहकांना लावण्यात आलेला दंड 50% कमी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे। दारुड्या पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका 27 वर्षाच्या महिलेनं 2 चिमुकल्यांसह मालगाडीसमोर आत्महत्या केली। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे क्रॉसिंग जवळ ही दुर्घटना घडली आहे। दुर्गा शेखर रामटेके हिने 1 वर्षांचा मुलगा प्रेम आणि 5 वर्षांची मुलगी पियू यांच्यासह आपलं आयुष्य संपवलंय। झोंबडी कौंढर या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं सांगत गावकऱ्यांनी हे काम बंद पाडलंय। त्यामुळे स्थानिक विरुद्ध ठेकेदार असा वाद चिघळण्याची शक्यता आहे। सरपंचावर गुन्हा दाखल करणाऱ्या तिरुपती कन्स्ट्रक्शन्स विरोधात ग्रामस्थ आमरण उपोषण करणार असल्याचं समोर येत आहे। बांधकाम विभागाने स्थानिकांना चौकशी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। पॉलीहाऊस शेडनेट धारक शेतकरी समन्वयक समितीच्या वतीने अहमदनगरमध्ये राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषद घेण्यात आली। पॉलीहाऊस शेडनेट धारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं या मागणीसाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। पंढरपूरच्या एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी एकत्र येत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले।
सोलापुरातील क्रीडा संघटक महेश गादेकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक पुरस्कार जाहीर झाला। पुणे विभागातील संघटनासाठी गोदेकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला। बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई इथल्या बॅडमिंटनपटू अक्षय प्रभाकर राऊतला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झालाय। यामुळे बीडमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनाही राज्य शासनाचा शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला। तर माउंट एव्हरेस्ट गिर्यारोहक प्रियंका मोहितेचा साहसी पुरस्काराने गौरव केला जाणार आहे। औरंगाबाद येथे शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा एक वेगळा जातीय सलोखा बघायला मिळाला। सगळ्या धर्माच्या सगळ्या भाषेच्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्र पारायणामध्ये सहभाग नोंदवला। मुस्लिम विद्यार्थ्यांनीही शिवचरित्र पारायण केलं, वाचन केलं। नंदुरबारच्या शहादा शहरातील जुना प्रकाशा या रस्त्यावरील सूर्या नमकीन कारखान्याला भीषण आग लागली। रात्री 1च्या सुमारास ही आग लागली होती। दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने आग विझवण्यात यश आलं। यंदाचं वर्ष काजू उत्पादकांसाठी आर्थिक संकटाचं वर्ष असल्याची माहिती देशातल्या काजू उत्पादकांनी दिली। प्रक्रिया केलेल्या काजूची निर्यात यंदा घटण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्याचबरोबर या व्यवसायाला अंदाजे स्वस्त किमतीच्या कोरियातून आयात होणाऱ्या काजूशी स्पर्धा करावी लागते। भारताच्या चहा निर्यातीमध्ये यंदा हलकी घट होणार आहे। यंदा चहाची निर्यात 24.91 कोटी किलो इतकी होईल। गेल्या वर्षी ती 25.19 कोटी किलो इतकी होती। चहाची किंमत सध्या प्रति किलो 206 रुपये इतकी आहे। चहाच्या निर्यातीतून यंदा मात्र जास्त पैसे उभे राहण्याची शक्यता आहे। आज साजऱ्या होत असलेल्या व्हॅलेंटाईन डेसाठी जगभरातून गुलाब फुलांची मागणी वाढली आहे। यंदा पुणे जिल्ह्यातून आणि विशेषतः मावळपट्ट्यातून अंदाजे 27 ते 30 कोटी रुपयांच्या गुलाब फुलांची निर्यात होईल अशी अपेक्षा आहे।